गांधेश्वर तळवडे वर्सेस नागरेवाडी. टॉस उडवलाय. टॉस कोण करणार? गांधेश्वर तळवडे या संघाचे अभिनंदन. टॉस विन झालेत. मेगा फायनलचा सामना गांधेश्वर तळवडे वर्सेस नागरेवाडी. मयूर नागरे, शिकेश सोहम ऑपोजिट साइड, वैभव पाटोले, सिद्धेश पाटोले. मॅच मध्ये मालिकावीर चषक स्पॉन्सर केले. त्याचप्रमाणे मान्य श्री किशोर वसंत आगरे आडवली ग्रामपंचायत सदस्य यांनी रोख रक्कम 1001 रुपये दिले. तसेच मॅच सुरू मॅच स्टार्ट. गौरगड्यांचा इशारा. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला षटक सिद्धू पाटोळे. पहिला चेंडू खराब. पंचघोषित वाय. स्ट्राईकला येतो मयूर नागले. हॅलो दुसरं घ्यायचं तिथून का दुसऱ्याचं घाल. हॅलो नॉन स्ट्रायकर एंडला येतो प्रज्वल. सिद्धेश पाटोळे पुढील चेंडू घेऊन आपल्या संघासाठी मारा करेल मयूर नागले. पंच गौरदड्यांचा वाईटचा इशारा. संघाची धावसंख्या 2. सिद्धू पाटोळे रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न. फुलटाचा चेंडू सुंदर अशा पद्धतीने गटवलेला. पाहूया किती धावा. लाईनमन दीपेश दड्यांचा चौकारचा इशारा. या चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन बसते 6. एक चेंडू 6 धावा. हॅलो 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 हॅलो. सिद्धेश पाटोळे आपल्या संघासाठी पुढील चेंडू घेऊन थोड क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात आलाय. सिद्धेश पाटोळेचा मारा करेल मयूर नागले. पंच गौरदड्यांचा पुन्हा एकदा वाईचा इशारा. पाटोळेचा पुढील चेंडू मारा करेल मयूर. ऑफसाईडच्या दिशेने सुंदर असा खेळलेला फटका. गटाचं क्षेत्ररक्षण प्रथमेश याच्याकडून. आता या धावा 3. गौरदडे पंच यांचा इशारा. 3 धावांचा. संघाची धावसंख्या होते 10. आता मात्र स्ट्राईकला आहे प्रज्वल. लेफ्ट हँड बॅट्समॅन प्रज्वल. सिद्धेश पाटोळे याचा पुढील चेंडू मारा करेल प्रज्वल. सिद्धेशचा चेंडू. पंच गौरदड्यांचा वाईटचा इशारा. संघाची धावसंख्या 11. सिद्धेश पाटोळे या षटकामध्ये 4 अतिरिक्त रन आणि हा चेंडू. यावरती मात्र 1 धाव. या एका धावने संघाची धावसंख्या जाऊन बसते 12. या धावसंख्येवरती 3 चेंडू 12 धावा. स्ट्राईकला येतो मयूर नागले चॅम्पियन बॅट्समन. या झालेल्या आमच्या संपूर्ण 2 वर्षातील मालिकावीर चषक व मालिकावीर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरणारा खेळाडू मयूर नागले. आत्ताचा वाईट असा चेंडू. सिद्धेश पाटोळे या अंतिम सामन्यामध्ये अतिरिक्त आणि पहिल्या षटकामध्ये 5 अंतिम अशा धावा. अतिरिक्त 5 धावा. मयूर नागलेने सुंदरशा पद्धतीने कडवला. गटाचं क्षेत्ररक्षण. इथे मात्र क्षेत्ररक्षण होत आहे आणि पंच गौरदड्यांच्या 3 धावांचा इशारा. या धावसंख्या जाऊन बसते 16. एक या मैदानाचा एक चांगला अनुभव आहे या मयूर नागले या खेळाडूला. 4 चेंडू. संघाची धावसंख्या होती 16. आता स्ट्राईकला गेलाय प्रज्वल. पंच गौरदड्यांचा डिक्लेअरचा इशारा. संघाची धावसंख्या 17. या षटकातील शेवटचा चेंडू. सिद्धेश पाटोळे आणि पंच गौरदड्यांचा 9चा इशारा. सुंदर क्षेत्ररक्षण गुरुमाने यांच्याकडून 9+1 म्हणजे एकूण 2 धावा. संघाची धावसंख्या होते
19 बिनबाद 19. आत्ता मात्र स्ट्राईकला गेलाय मयूर नागले. पुढील चेंडू मारा करेल. सुंदर अशा पद्धतीने हलक्यातून खेळून काढलेला चेंडू क्षेत्ररक्षक येतो सिद्धू माने. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र धावची जोडायची संधी परंतु नाही. आणि आताच्या धावा पंच 3 धावा. या 3 धावाने पहिलं षटक संपतंय. संघाची धावसंख्या 22. एक मागण्याचं षटक सिद्धू पाटोळ्याचं. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या होते 22 बिनबाद 22. एक संत गतीने चाललेली खेळी मयूर नागे आणि प्रज्वल याच्या फलंदाजीतून वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक गांगेश्वर तळवडे या संघाकडून. संघाचा सरसेनापती बावा आंबेकर व भारडी नागलेवाडी या संघाचा सरसेनापती कर्णधार मयूर नागले. कॅप्टन टू कॅप्टन, कॅप्टन वर्सेस कॅप्टन हा महामुकाबला. बावायचा पुढील चेंडू मारा करेल मयूर. सुंदर अशा पद्धतीने ऑफसाईडच्या दिशेने त्याच्याचं क्षेत्ररक्षण. पंच गवदड्यांचा डिक्लेअरचा इशारा. या 1 धावेने संघाची धावसंख्या होते 23. बावायचा पहिला चेंडू. पहिल्या चेंडूला ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बावायचा पुढील चेंडू आणि इथे मात्र खोपडला त्याचा चेंडू. यॉर्कर. बावायचा पुढील चेंडू मारा करेल मयूर. सुंदर अशा पद्धतीने घडवलेल्या लेग साईडच्या दिशेने एकदा पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण सोहमेच्या माध्यमातून. पंच गवदड्यांच्या 2चा इशारा. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते 25. मयूर नागले एक उत्कृष्ट अशी फलंदाजी करत असताना फलंदाजीचा नजारा आपल्या संघासाठी व या स्पर्धेसाठी. ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला चेंडू. चेंडू जातोय सूरज कुंभार याच्या हातामध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण सूरजाचं. पंच गवदडे यांचा 2 धावांचा इशारा. संघाची धावसंख्या होती 27. बावा आंबेकर याचा पुढील चेंडू मारा करेल मयूर. सुंदर अशा पद्धतीने ऑफसाईडच्या दिशेने घडवलेला गॅप मध्ये मारलेला चेंडू सरळ सीमारेषा पार. चौकार मयूरच्या बॅट मधून या सामन्यात येईल पहिला चौकार. संघाची धावसंख्या 31. 4 चेंडू 31 धावा. सुंदरशी फलंदाजीचा नजारा आपल्या संघासाठी व या स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय. गौरदडे डिक्लेरेशन बॉक्सच्या इथे या 1 धावेने संघाची धावसंख्या होते 32. 2 षटकाखेरीस संघाची धावसंख्या झाली 32. मयूर नागले आणि प्रज्वल भारडी नागलेवाडी संघासाठी सलामीचे दोन्ही फलंदाज. अजून देखील मैदानात संयमी खेळ संत गतीने चाललेला सामना. संघाची धावसंख्या होते 32 बिनबाद 32. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती गांगेश्वर तळवडे या संघाचा गोलंदाज सिद्धू माने. वैयक्तिक पहिला संघासाठी 3रं षटक सिद्धू माने याच्या आधी सोपवलंय. आणि नागलेवाडी संघाकडून प्रज्वल. स्ट्राईकला येतो प्रज्वल. नॉन स्ट्राईकला येतो मयूर. पंच गवदडे यांचा वाईटचा इशारा. या अतिरिक्त 1 धावेने संघाची धावसंख्या होती 33 बिनबाद 33. सिद्धू याचा पुढील चेंडू मारा करेल प्रज्वल. पुन्हा एकदा वाईट. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेने धावसंख्या होती 34 बिनबाद 34. मोठा असा सामना ज्यामध्ये प्रेशर असतो. पुन्हा एकदा वाईट. वाईटची हॅट्रिक 35 धावा 3 अतिरिक्त धावा नागलेवाडी या संघाला. स्ट्राईकला येतो प्रज्वल. प्रज्वलने सुंदर असा फटका मारलाय. कौतुक पाठवायचं सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव. संघाची धावसंख्या झाली 36. आता मात्र स्ट्राईकला आलाय चॅम्पियन बॅट्समन
मयूर नागले गोलंदाजी मार्ग होती गोलंदाज सिद्धू माने सुंदर असा फटका लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षका इथे मात्र चौकार. वन बाउन्स चौकार. मयुराच्या बॅट मधून हा दुसरा चौकार. संघाची धाव संख्या झाले 40. 2 चेंडू 40 धावा. मयूर याने पहिला फटका लेग साईडच्या दिशेने मारलेला मोठा त्यावरती देखील त्याला यश. चौकार. पंच गर्दड्यांचा वाईटचा इशारा. धाव संख्या झाले 41. बिनबाद 41. सिद्धू माने पुन्हा एकदा पंच गर्दड्यांचा नोचा इशारा. लेग साईडच्या दिशेने घडवलेला चेंडू पाहूया किती आपण काढतात. 9+3 धावा एकूण 4 धावा. संघाची धाव संख्या झाले 45. 2 चेंडू 45 धावा. सिद्धूचं एक मागण्याचं षटक. प्रज्वल पुन्हा एकदा ग्राउंड शॉट घेऊन काढलाय. मैदानाचा पुरेपूर फायदा. पुन्हा एकदा 2 धावा देण्यात यश आले प्रज्वल याला. संघाची धाव संख्या होती 47. सिद्धू याचा पुढील चेंडू मारा करेल प्रज्वल आणि फुलटोसा चेंडू जातो बावनबेगड्याच्या हातामध्ये. सुंदर अशी फेकी मैदानामध्ये. 2 धावा. या 2 धाव्यांनी संघाची धाव संख्या होते 49. सिद्धू माने याचा मारा करेल प्रज्वल आणि कटवलेला चेंडू उत्तुंगाचा फटका. पाहूया झेलबाज होतो काय. आणि इथे मात्र बावनबेगड्याने झेल सोडलाय. एक आपल्या संघाचा दुर्दैव. धावा काढलाय 4. गरुडे पंचांचा इशारा 4 धावांचा. संघाचं अर्धशतक पूर्ण. संघाची धाव संख्या झाली 53. बावनबेगड्याने आपल्या संघासाठी एक असं दुर्दैव. सिद्धू माने याचा शेवटचा चेंडू मारा करेल प्रज्वल. सिद्धू याचा शेवटचा चेंडू. गरुडे पंच यांचा वाईटचा इशारा. या 1 धावेने संघाची धाव संख्या झाली 54. बिनबाद 54. दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी एक संयमाची खेळी. सिद्धू याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा वाईट. या अतिरिक्त धावेने संघाची धाव संख्या झाली 55. आणि हा चेंडू इथे मात्र कौस्तुभ पटेल यांच्याकडून झेल सुटतो. प्रज्वलाचे या षटकामध्ये 2 झेल सुटलेत आणि आताच्या 2 धावा. संघाची धाव संख्या झाली 57. सुंदर अशी फटकेबाजी. दोन्ही फलंदाज सदवेली नागलेवाडी या संघाकडून मयूर नागले आणि प्रज्वल. संघाची धाव संख्या 57. बिनबाद 57. वैयक्तिक पहिलं. संघासाठी अंतिम व शेवटचं षटक. गुरु माने मारा करेल मयूर नागले. पंच नोचा इशारा. कटलेला चेंडू सरळ सीमारेषा पार. आणि गुरुचा पहिला चेंडू खराब. त्यावरती षटकार. एकूण 7 धावा. आता इथे वाईट. गरदडे पंचांचा वाईटचा इशारा. संघाची धाव संख्या 65. टाकेवाडी या स्पर्धेमधील आजचा शेवटचा दिवस व या स्पर्धेतील आम्हाला प्रमुख पाहुणे तालुका प्रमुख संदीपजी साळवी साहेब तसेच दळवी साहेब तालुका युवाधिकारी प्रसाददादा माने यांचं आगमन झालंय. आगमन झालेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक अभिनंदन.
गुरुचा पुढील चेंडू सुंदरशा पद्धतीने चेंडू हवेमध्ये. इथे मात्र बावा आंबेकर याने कोणतीच चूक केली नाही. भराडी नागलवडी या संघाला मोठा असा झटका मयूर नागले याच्या स्वरूपात. गुरु याच्या दुसऱ्या चेंडूवरती मयूर नागले तंबूत परततो. संघाची धावसंख्या झाले 68. मयूर नागले आपल्या संघासाठी 38 धावांवरती तंबूत परततो. मयूरची नवीन जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज बॅट्समन नेम सार्थक. भराडी नागलेवाडी या संघासाठी सार्थक आणि पंच अमोल मादी यांचा नोचा इशारा. पंचांचा नियम अंतिम राहील. पंच गौरव आणि अमोल मादी या संपूर्ण स्पर्धेतील एक नामवंत पंच आणि पंचांचा नियम अंतिम. पंचांचा नोचा इशारा. पंच आपल्या दिलेल्या निर्णयास ठाम. स्ट्राईक ला आहे तो सार्थक. सार्थक याचा पुढील चेंडू सुंदर अशा पद्धतीने ग्राउंड शॉटच्या माध्यमातून मारलेला फटका. चेंडूवरती स्वतः कर्णधार बावा आंबेकर. आत्ताच्या धावा पंच गौरदडे यांच्या 3चा इशारा. आत्ता मात्र स्ट्राईकला गेला सलामीचा फलंदाज प्रज्वल. संघाची धावसंख्या होते 72. संघाची चौथ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या झाली 72. 1-72. स्ट्राईकला आलाय तो प्रज्वल. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू खोलवर टाकायचा चेंडू सरळ धडकला लेग साईडच्या दिशेने आणि 2 धावा घेण्यात यश आलाय प्रज्वल याला. संघाची धावसंख्या होती 74. गुरु याचा पुढील चेंडू मारा करेल प्रज्वल. पाहूया आपल्या संघासाठी. आणि इथे मात्र विकेटच्या ब्रह्मास्त्र यॉर्कर निर्धारित चेंडू. पंच गौरदडे यांचा निर्धारित चेंडूचा इशारा. या सामन्यातील या स्पर्धेतील पहिल्या इनिंग्स मधील शेवटचा चेंडू निर्धारित. गुरु याने शेवटच्या 2 चेंडूवरती कमबॅक केलाय आपल्या संघासाठी. गांगेश्वर तळवडे या संघाला जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 75 धावांचं आव्हान ठेवलं ते भराडी नागलेवाडी या संघाने. ज्या 74 धावांमध्ये 38 धावांवरती बाद झालाय तो मल्लू, ज्याच्या बॅटमधून 3 चौकार व 1 षटकार. आणि पंच गौरव दर्डे, लेग पंच अमोल मादी. शिवसेना उपविभाग प्रमुख चेतनदादा खांदारे यांचं देखील आमच्या मंडळामध्ये आगमन झालंय. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. पंच गौरव यांचा मॅच स्टारचा इशारा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक मॅन फ्रॉम नागलेवाडी साहिल. आणि आता मात्र स्ट्राईक लाईट सलामीचे फलंदाज 2 नागेश्वर तवडे या संघाकडून सिद्धू माने आणि नॉन स्ट्राईक लाईट सिद्धेश पाटोळे. दोन्ही नामवंत असे खेळाडू, लहानसा व रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडू, नामवंत असे खेळाडू. पहिला चेंडू साहिल याचा मारा करेल सिद्धू माने, लेफ्ट हँड बॅट्समन. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू. पहिल्या चेंडूवरती सिद्धू माने तंबूत परतलाय. प्रज्वल्याने सुंदर असा झेल टिपलाय आपल्या संघासाठी. गांगेश्वर तळवडे याला पहिला झटका सिद्धू मानेच्या स्वरूपात. आणि या भराडी नागलेवाडी हा संघ या स्पर्धेतील व या झालेल्या दोन्ही स्पर्धेमधील
सलग 2 वर्षाचे विजेतापद पटकावणारे हा संघ आणि या तिसऱ्या पर्वामध्ये फायनल मध्ये पोहोचलेला हा संघ अंतिम फेरीमध्ये विजेतापद पटकावतोय का? आपल्या संघासाठी हॅट्रिक पूर्ण करतोय का? आपल्या संघाचं नाव इथे नोंदवतोय का? पाहूया. संघाचा सरसेनापती गांगेश्वर तवडे या संघाचा भाव आंबेकर हलक्यातून खेळून काढलेला चेंडू. पाहूया किती धावा? 2 धावा वर समाधान. गौरवदडे पंच 2 धावांचा इशारा. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते सुरू. सायल्याचा पुढील चेंडू. सायल्याचा पुढील चेंडू मारा करेल बाबा. हलक्यातून खेळून काढलेला चेंडू. गौरवदडे पंच 1 धावेचा इशारा. आता मात्र स्ट्राईकला गेलाय तो सिद्धेश पाटोळे ज्यानं मागील सामन्यामध्ये एक षटकार, एक चौकार, बॅक टू बॅक 2 षटकार लगावले होते व मॅन ऑफ द मॅचचा मानकरी झाला होता. सिद्धू याने मारलेला फटका. नवीन सुंदर क्षेत्ररक्षण. नवीन चेंज केलं. नवीन थोडी टाकली ती नवीन होती चेंज केलीस तेव्हा. संजयला फोन करणार झाला. सायल्याचा पुढील चेंडू मारा करेल सिद्धेश पाटोळे. सिद्धेशचा सायल्याचा पुढील चेंडू मारा करेल सिद्धू. सिद्धू याने पुन्हा एकदा मारलेला फटका. या फटक्यावरती सिद्धू याला 2 धावे मिळतात. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते 7. 1-5-7. सायल्याचा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. सायल्याचा या स्पर्धेतील देखील शेवटचा चेंडू. पाहूया या तिसऱ्या पर्वामधील. आणि इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडकवण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ त्याच्या हातावरतून. पंच गौदडे यांचा मॅच ओव्हर संपल्याचा इशारा. संघाची धावसंख्या झाली 8. पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या झाली 8. नॉन स्ट्रायकर एंडला येतो भावा आंबेकर. एक लहानसा रत्नागिरी जिल्ह्यातील एक नामवंत असा कबड्डीपट्टू जो कबड्डी व क्रिकेट या दोन्ही खेळांना आजमावलेला खेळाडू. स्ट्रायकला येतो सिद्धेश पाटोळे. वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक मयूर नागले. हा या फलंदाजाने अंतिम फेरीमध्ये 38 धावा. पहिला चेंडू चांगला चेंडू. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा रोखून ठेवतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. हा गोलंदाजीचा नजारा सादर करतोय मयूर नागले. या स्पर्धेतील सलग 2 वर्ष प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीरचा पुरस्कार जिंकणारा खेळाडू मयूर नागले. सिद्धेश पाटोळे पाहूया आपल्या संघासाठी कमबॅक करतो का? आपल्या संघाला विजय मिळवून देतो का? मयूर याचा पुढील चेंडू मारा करेल सिद्धेश पाटोळे. खोलवर डप्प्याचा चेंडू. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडकवलेला चेंडू. निर्धारित चेंडू. संघाची धावसंख्या आहे तिथे 10. 1-10. मयूर याचा पुढील चेंडू. इथे मात्र गौरवदडे पंच यांचा वाईटचा इशारा. संघाची धावसंख्या 11. मयूर याचा पुढील चेंडू मारा करेल सिद्धेश पाटोळे. हा चेंडू फुल टॉस ऑफ साईडच्या दिशेने. इथे मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातावरतून जातोय व इथे मात्र 2 धावा. 2 धावा घेण्यात यश आले सिद्धेश पाटोळे याला. पंच गौरव दर्डे यांच्या 2 धावांचा इशारा. मयूर नागले याचा पुढील चेंडू मारा करेल सिद्धेश पाटोळे. हा चेंडू खोलवर डब्याचा चेंडू. इथे सुंदर क्षेत्ररक्षण होतंय बालडी नागलेवाडी या संघाकडून. संघाची धावसंख्या झाली 14. 1-14. इथे मात्र संत गतीने चाललेली ही खेळी संत गती ही या सामन्याला वळण देऊ शकत नाही. इथे रौद्र रूप धारण करावे लागेल गांगेश्वर तळवडे या संघाच्या फलंदाजांना. इथे मात्र भाव आंबेकर याला 1 धाव मिळते. या षटकातील शेवटचा व मयूर नागलेचा या
पर्वातील शेवटचा चेंडू पाहूया. या पर्वातील शेवटचा चेंडू मयुराचा सूर्यकाचा चेंडू, त्यावरती एक धाव. मयुराचं षटक संपतंय. संघाची धावसंख्या होते 16. दोन षटकाखेरीज संघाची धावसंख्या होते 16. चार षटकांचे सामने, त्यामधील पहिल्या 3 ओव्हर्स मध्ये पॉवर प्ले. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय सर्वेश. मॅचचा व पारडी नागलेवाडीचा एक स्टार असा गोलंदाज सर्वेशाचा पहिला चेंडू सिद्धेश पाटोळेने गटवलेला. इथे मात्र झेल सुटलाय. प्रज्वल आपल्या संघासाठी सुंदरशी फेकी. 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते 18. 1 बाद 18. अजून सलामीला गेलेला फलंदाज मैदानामध्ये सिद्धू पाटोळे, एक नामवंत असा खेळाडू, लांजा रत्नागिरी या भागामध्ये प्रसिद्ध असा खेळाडू, मोठमोठ्या टुर्नामेंट खेळणारा खेळाडू. सर्वेशाचा पुढील चेंडू मारा गेले सिद्धू. पंच गरुदडे यांचा डिक्लेअरचा इशारा. संघाची धावसंख्या होते 19. दोन्ही संघामध्ये नामवंत असे खेळाडू सिद्धू पाटोळे, सिद्धू माने, भाऊ आंबेकर, मयूर नागले. सर्वेशाचा पुढील चेंडू मारा गेले सिद्धू. ग्राउंड शॉट. इथे मात्र सायल्याच्या कडून गचाचं क्षेत्ररक्षण, परंतु प्रज्वल सुंदर अशी फेक आहे आपल्या गोलंदाजाच्या हातामध्ये, परंतु 2 धावा. संघाची धावसंख्या 21. संत गतीने चाललेली खेळी, परंतु सिद्धू पाटोळे याला रौद्र रूप धारण करावं लागेल आपल्या संघाला विजयी मिळवून देण्यासाठी. सर्वेशाचा पुढील चेंडू मारा गेले सिद्धू आणि सिद्धू याने कटवलेला चेंडू झेलबाद. सिद्धू पाटोळे तंबूत परतलाय. गांगेश्वर तवडे या संघाला बसलेला दुसरा धक्का. सिद्धू पाटोळेच्या स्वरूपात नवीन फलंदाज सुनील पाटोळे. सिद्धू पाटोळे आपल्या संघासाठी सुंदरशी फलंदाजी करून परतलाय. संघाची धावसंख्या आहे तिथे 21 धावा. गांगेश्वर तवडे या संघाला बसलेला दुसरा धक्का. सिद्धूची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज सुनील पाटोळे. सर्वेश आपल्या गोलंदाजी मार्क वरती. सर्वेशाने आपल्या संघाला मोठासा मासा गाळा लावलाय सिद्धेश पाटोळेच्या स्वरूपात. धावसंख्या झाले 21. सर्वेशाचा पुढील चेंडू पंच गौरव दर्डे यांचा वाईटचा इशारा. 1 धावेने संघाची धावसंख्या होते 22. सर्वेशाचा पुढील चेंडू सुंदर अशा पद्धतीने गटवलेला चेंडू, सुंदर असं क्षेत्ररक्षण, कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं. सुंदर अशी फेकी मैदानामध्ये गोलंदाजाच्या हातामध्ये. आताची 1 धाव. आता मात्र स्ट्राईकला गेला संघाचा सरसेनापती भाऊ आंबेकर. सर्वेशाचा पुढील चेंडू सुंदर अशा पद्धतीने खेळून काढलेला चेंडू एका धावेसाठी 3 षटकाखेरीज संघाची धावसंख्या झाली. संघाची धावसंख्या 23. 2 विकेट 2 गडी बाद 23. संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूत परतावलेत. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी अंतिम व शेवटचा षटक घेऊन आलाय सार्थक. सार्थक याचा मारा करेल सरसेनापती भाऊ आंबेकर आपल्या संघासाठी. हा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्कर, निर्धारित चेंडू. पहिला चेंडू काय भाऊ आंबेकरला काही समजला नाही. पुढील चेंडू या सामन्यातील अंतिम असे 5 चेंडू
पंच गौरवदडे यांचा नोचा इशारा. ऑफसाईडच्या दिशेने काढलेला चेंडू भावा आंबेकर याने यावरती 9+2 3 धावा. त्या 3 धावाने धावसंख्या होते 26. सार्थक्याचा पुढील चेंडू मारा करेल पावा. हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने सुंदरशा पद्धतीने कटवलेला चेंडू. भावा आंबेकर म्हणतो मी काय हार मानणार नाही. संघासाठी अजून देखील शांततेने खेळलेली खेळी. 9+2 संघाची धावसंख्या होती 29. सार्थक्याचा पुढील चेंडू. पहिला चेंडू मात्र निर्धारित होता, त्यानंतर दोन्ही नो. हा चेंडू पुन्हा एकदा निर्धारित. पंच लेग पंच यांचा आऊटचा इशारा. संघाचा सरसेनापती मैदानाच्या बाहेर तंबूत परतवलाय. भावा आंबेकर नवीन फलंदाज कौस्तुभ पाटोळे. माजी सरपंच महादेव दर्डे, विलास दर्डे, गजानन दर्डे, सुरेश दर्डे आणि गावचे ग्रामस्थ सुरेश दर्डे, विलास दर्डे, गजानन दर्डे, महादेव दर्डे यांनी स्टेज पाशी यायचंय. स्टेजच्या उजव्या साईडला बसलेले महादेव दर्डे, विलास दर्डे, गजानन दर्डे, सुरेश दर्डे यांनी स्टेज पाशी यायचंय. रवींद्र दर्डे जे ग्रामस्थ स्टेजच्या उजव्या कोपऱ्यामध्ये बसलेले आहेत त्यांनी स्टेज पाशी यायचंय. सार्थक्याचा पुढील चेंडू यावरती मात्र एक धाव मिळते. सार्थक्याचा पुढील चेंडू मारा करेल सुनील. सुंदर अशा पद्धतीने मारलेला चेंडू. पंच गौरवदडे यांचा धावचीचा इशारा. आणि सुंदर असा कटवलेला चेंडू. इथे मात्र झेलबाज होतोय कौस्तुभ पाटोळे. इथे मात्र विजयाची हॅट्रिक मारले भराडी नागलवाडी या संघाने. आपल्या संघासाठी सलग 3 वर्ष विजेतापद मिळवणारा संघ.